जास्त पूजापाठ करणारे लोकच नेहमी दुःखी का असतात? खूप वेळा असं पाहिलं जातं की जो देवाची सतत पूजा अर्चना करतो तो नेहमी दुःखी असतो. याउलट एखादा नास्तिक जो देवाला कधीच मानत नाही, कधी पूजापाठ करीत नाही, कधी संतांची संगत त्याला नसते, तोच सगळ्यात सुखी जीवन जगतो. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर असे वाटते की देवच चुकीचा आहे, देवाचा न्यायच चुकीचा आहे. ही कोणती गोष्ट नाही, असं प्रत्येकाबरोबरच होत असते. भगवान श्रीकृष्णाने स्वतः याचं उत्तर दिलं. जास्त देवदेव करणारे लोकच का दुःखी असतात याचं कारण श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे. त्यापूर्वी तुम्ही श्रीकृष्णाचे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. गोष्ट आहे द्वापार युगाची. जेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं की हे माधव, जे लोक जास्त पूजापाठ करतात ते जास्त दुःखी असतात आणि जे देवदेव करत नाहीत ते सुखी असतात. ते कधी चांगले कर्म करत नाहीत, वाईट कर्म करतात. या मागचे सत्य मला सांगा. तेव्हा श्रीकृष्णाने एका छोट्या कथेतून अर्जुनाला याचं उत्तर दिलं. एका गुरुचे 2 शिष्य होते आणि दोघेही शिकलेले विद्वान होते. दोघात फरक एवढाच होता की एक देवाला मानणारा होता तर देवाला न मानणारा नास्तिक होता. एक असा होता की जिथे देवाची पूजा अर्चा भजन कीर्तन चालू असेल तिथे लगेच जायचा आणि देवाच्या भक्तीत रमून जायचा. दुसरा या गोष्टींपासून दूर होता. तो व्यसनी होता. तो वैशाबरोबर संबंध ठेवायचा. सगळ्या वाईट गोष्टी दुसऱ्या शिष्यामध्ये होत्या. एके दिवशी काय झालं, दुसरा शिष्य मद्यपान करून शिवीगाळ करत घरी चालला होता. अचानक त्याला पैशाने भरलेली बॅग दिसली. त्याला खूप आनंद होतो. तो जोरात ओरडून सगळ्यांना सांगतो की मला पैशाने भरलेली पिशवी मिळाली. माझं जीवन सुखद झालं. या पैशाने माझ्या जीवनातल्या गोष्टींची गरज पूर्ण करणार. इकडे दुसरा मित्र मंदिरातून भजन करून घरी चाललेला होता तर त्याच्या पायात काटा टोचतो. त्यातून रक्त येऊ लागतो. त्याच वेळी दुसरा शिष्य पण तिथे येतो आणि त्याला हसून म्हणतो, तूच आहेस ना देवाची पूजा करणारा, भजन कीर्तन करणारा. काय दिलं तुझ्या देवाने तुला? मला बघ, मी कधी मंदिरात गेलो नाही, न कोणतं चांगलं काम केलं. माझ्या घरात देवघर सुद्धा नाही. मी कधी माझ्या घरात सत्यनारायणाची पूजा पण करत नाही. तरी पण मी किती सुखी आहे. माझ्याकडे पैशाची पण कमी नाही. चांगल्या शिष्याला त्याचे शब्द टोचू लागले. तो मनात विचार करू लागला की हे तर खरं आहे. मी किती पूजा अर्चा करतो आणि हा काहीच करत नाही, तरी पण किती सुखी आहे. हा विचार करून तो आपल्या गुरुकडे जातो आणि हा कृष्ण गुरूंना विचारतो. गुरु हसून म्हणतात, देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. ज्याची जशी योग्यता असते त्याला त्यानुसारच फळ देतो. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला माहीत आहे का तुझ्या पायात काटा का मोडला आणि त्याला पैशाने भरलेली बॅग का मिळाली ते? कारण तू मागच्या जन्मात खूप पाप केले होते, ज्यामुळे आज तुझा मृत्यू होणार होता. तू वाचलास कारण तू मंदिरात गेला होतास, तू देवाची पूजा केली होती. या कारणाने तुझा मृत्यू न होता तुझ्या पायात फक्त काटा मोडला. आता तुझ्या मित्राचं सांगायचं झालं तर पूर्वजन्मात तो एक संत महापुरुष होता. त्यामुळे त्याचं आज नशीब बदलणार होतं. करोडोंच्या संपत्तीचा मालक बनणार होता तो. पण या जन्मात त्याने कोणतेच चांगले कर्म केले नाही म्हणून त्याला थोडेच पैसे भेटले. तो मागच्या जन्माच्या कर्मानुसार अरबपती बनणार होता. देवाला दोष देणे सोडून दे. आपल्या वर्तमान काळाचा सदुपयोग कर. भविष्य आपोआप सुधारेल. या प्रकारे त्याचे डोळे उघडले आणि तो पुन्हा देवाची भक्ती करू लागला. अशा प्रकारे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की कोणते लोक जास्त दुःखी असतात आणि कोणते जास्त सुखी असतात.